नमस्कार. आत्ताच्या घडीला सर्वात मोठी बातमी आणि लाडकी बहीण कर्ज योजनेसंदर्भात आहे. तर लवकरात लवकर हा व्हिडिओ सर्व पात्र लाडक्या बहिणींना शेअर करा. व्हिडिओ पाहता पाहता शेअर करा आणि सर्व महिलांना जे काही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलांना 10,000 रुपये ते 50,000 रुपये इतके कर्ज मिळणार आहे. ते कशा पद्धतीने मिळणार आहे याची संपूर्ण माहिती पहा, संपूर्ण अपडेट पहा व सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कोणतीही महिला जे काही 10,000 ते 50,000 रुपयाच्या कर्जापासून वंचित नाही राहिली पाहिजे. तर यामध्ये तुम्हाला कर्ज कशा प्रकारे मिळणार आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, चला तर पाहूया. तर इथे तुम्ही थंबनेलवर पाहिलं असेल, लाडकी बहीण योजना, लाडकी बहीणला मिळणार कर्ज. तर कशा पद्धतीने असणारे कर्ज व डॉक्युमेंट्स कोणकोणते असणार आहेत हे पाहूया. तर यामध्ये जे काही पंतप्रधान यांच्या मार्फत जे काही स्वनिधी योजना राबविली जाते, तर या स्वनिधी योजनेमधून जे काही लाडकी बहिणींना आहे 10,000 रुपये ते 50,000 रुपये इतके जे काही कर्ज आहे ते कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तर जी काही वेबसाईटची लिंक आहे, ती वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता व ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा याचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, म्हणजे ज्या वेळेस व्हिडिओ बनवू तर लगेच तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर ज्या वेळेस लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिला आहेत, तर त्या महिलांना 10,000 ते 50,000 रुपये कर्ज मिळवण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते पाहूया. तर यामध्ये जे तुमच्याजवळ असणारे साधे सिंपल डॉक्युमेंट्स, तर यामध्ये तुमचे जे काही आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आणि तुमच्या ज्या खात्यामध्ये जे काही लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत, ते पैसे मिळत आहेत, वितरित केले जात आहेत, त्या खात्याचा पासबुक आणि त्याचबरोबर तुमचे ज्या बँकेमध्ये खातं आहे, ज्या बँकेमध्ये तुमचे पैसे पडत आहेत, त्याच बँकेचा तुम्हाला बँक स्टेटमेंट काढायचे. बँक स्टेटमेंट अशासाठी लागणार आहे की तुमचे जे काही पैसे आहेत, जे काही लाडकी बहिणी योजनेमधील पैसे आहेत, हे ह्याच खात्यावर पडत आहेत का, याची चौकशी म्हणून तुम्हाला एक माहिती म्हणून तुम्हाला बँक स्टेटमेंट लागणार आहे. तर अशा पद्धतीने जे काही लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिलांना पीएम स्वनिधी अंतर्गत 10,000 रुपये ते 50,000 रुपये इतके, काही छोटासा व्यवसाय करायचा असेल किंवा काही आर्थिक अडचणी असतील, तर यासाठी 10,000 रुपये ते 50,000 इतके जे काही कर्ज आहे, ते कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. तो ऑनलाईन अर्ज तुम्ही कुठे करू शकता? तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरवरून घर बसल्या अगदी सहजरित्या करू शकता. आणि जर तुम्हाला स्वतःला अर्ज करता येत नसेल, तर तुम्ही जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन, कॉम्प्युटर सेंटरमध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. जे काही तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले आहेत, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचा पासबुक व बँक स्टेटमेंट, हे 4 प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आणि ही जी काही कर्जाची सुविधा आहे, ती कर्जाची सुविधा मिळवायची आहे. तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांच्या पर्यंत गेला पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेमधील महिलांना कशा प्रकारे कर्ज मिळू शकतो याची महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. काही अडचणी असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवत राहा. तर नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी व ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचे याची माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा हेही आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.